नमस्ते, मी दीपाली मिसेस फौजलच्या आणखीन एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण बघतोय आयुर्वेदिक बहुगुणी अशी शेवग्याच्या पानांची भाजी। तर चला आता मृग नक्षत्र सुरू झाले आणि मृग नक्षत्रामध्ये ही शेवग्याची भाजी खाल्ल्याने खूप आपल्याला हेल्थ बेनिफिट्स मिळतात। तर चला तर मग आज आपण बनवूया शेवग्याच्या पानांची भाजी। तर चला सगळ्यात आधी आता मी शेवग्याची पाने म्हणजे फांद्या तोडून आणलेल्या आहेत, आमच्या शेतामध्ये झाडं आहे शेवग्याच्या। तर त्याच्यानंतर थोडंसं जे चांगली पानांचे आहेत ना ते एका फडक्यामध्ये गुंडाळून ठेवते। ही माझ्या आजीची पद्धत आहे आणि आमच्याकडे शक्यतो अशीच पद्धतीने भाजी करतात। तर फडक्यामध्ये एक रात्रभर किंवा एक 6-7 तास ही भाजी गुंडाळून ठेवतात फांदीसकट, म्हणजे जसे आपण ढाळे तोडून आणले तसेच। आणि 6-7 तासानंतर थोडंसं झाडलं की सगळी पाने आपोआप गळून पडतात आणि आपल्याला पाने तोडण्याची कष्ट करावे लागत नाही। तर तुम्ही जर हिरव्याच पानांची करणार असाल तर तुम्ही मग एक पाने तोडून घ्यायला लागतात, मग ते खूप मोठी प्रोसेस आहे। तर हे असं केलं की भाजी छान चविष्ट पण होते आणि आपल्याला पण करायला सोपं पडतं। तर आता पाने स्वच्छ पाकडून वगैरे घेतली मी, देठ काढून भाजी स्वच्छ धुवून एक शिट्टी करून घेतली। त्याच्यानंतर कढई ठेवलेली आहे इथे। तर त्या कढईमध्ये एक पळीभर तेल घातलेलं आहे, तर चमचाभर जिरे आणि 1-2 हिरव्या मिरची छान जिरे आणि मिरची तडतडली की यामध्ये भरपूर सारा कांदा घालायचा आहे। तर शेवग्याच्या पानांची जी भाजी आपण शिजवून घेतली होती ती तुम्ही पातेल्यामध्ये पण शिजवून घेऊ शकता, काही हरकत नाही, पण एक शिट्टी केली की सोपं पडतं म्हणून अगदी सोपी आणि झटपट होणारी मी रेसिपी सांगते आणि ही पद्धत माझ्या आजीची आहे। तर चला आता कांदा छान परतून घ्यायचा आहे आणि यामध्ये चवीपुरतं जेवढी भाजी आहे त्या अंदाजेनुसार मी त्या अर्धा चमचा मीठ घालते, तुम्ही चवीनुसार जेवढी भाजी आहे तेवढं मीठ घालायचं आहे। तर हे कांदा आणि मिरची छान परतून घ्यायची आहे आणि जे आपण भाजी शिजवून घेतली होती ना ते मोदकाच्या किंवा कोणत्याही स्ट्रेनरमध्ये काढून छान त्याचं पाणी गाळून घ्यायचं आणि पूर्ण भाजी पिळून घ्यायची, एक थेंबसुद्धा यामध्ये पाणी राहिलं नाही पाहिजे। तर आता ही शेवग्याची पाने शिजवलेली जे पाणी असतं ना ते पण खूप हेल्दी आहे, त्यामध्ये तर खूप हेल्थ बेनिफिट्स आहेत आणि त्या पाण्याचं तुम्ही सूप बनवून पिऊ शकता तुमच्या पद्धतीने। तर चला आता कधी वेळ मिळाला तर मी सूपची पण रेसिपी दाखवेनच तुम्हाला। तर आता ही भाजी थोडीशी मी मोकळी करून घेते, पिळून घेतलेली, आणि तुम्ही बघू शकता माझ्या हाताला एक थेंबही पाणी नाही आहे। तर चला आता कांदा छान परतलेला आहे, त्यामध्ये ही भाजी टाकून घेऊया। तर शेवग्याच्या पानांना ना आयुर्वेदामध्ये खूप जास्त महत्त्व आहे। कॅन्सरसारख्या आजारांवर सुद्धा उपयोग केला जाऊ शकतो। त्यानंतर पोटाच्या समस्या जसं की पोटात सूज येणे किंवा आतड्यामध्ये सूज येणे यावर फारच लाभदायक ही भाजी असते। व्हिटॅमिन B असल्यामुळे पचनतंत्र सुधारते आणि त्यानंतर कॅल्शियम आणि फॉस्फरस असल्यामुळे आपले हाडे मजबूत होतात आणि डायबिटीसमध्ये सुद्धा हे खूप लाभदायक अशी ही शेवग्याच्या पानांची भाजी आहे आणि ही भाजी फक्त मृग नक्षत्रातच खाल्ली जाते। तर असे खूप सारे गुणधर्म आहेत, खूप जास्त हेल्थ बेनिफिट्स आहेत या भाजीचे, तर नक्की एकदा करून बघा। तर आता ही भाजी घालून मी व्यवस्थित कांद्यामध्ये परतून घेते, व्यवस्थित मिक्स करून घेते। आता ही भाजी बऱ्याच पद्धतीने केली जाते, मी इथे कांदा आणि मिरची घालून करते, कोणी मुगाची डाळ घालून करतं, कोणी हरभऱ्याची डाळ घालून करतं। तर खूप जास्त आपल्या म्हणजे सोयीनुसार किंवा आपल्याला जशी आवडते तशी ही भाजी आपण बनवून खाऊ शकता। मेन काय, ही भाजी खाल्ली जावी आणि याचे हेल्थ बेनिफिट्स खूप आहेत, त्यामुळे ही भाजी खाल्ली जावी। तर कशाही पद्धतीने खा, भजी बनवून खाऊ शकता, त्याच्यानंतर पराठे बनवू शकता। तर आता ही भाजी म्हणजे थोडीशी परतून झाली की 1-2 मिनटं एकदम लो फ्लेमवर किंवा गॅस बंद करून झाकून ठेवायची। ही भाजी आता तयार आहे बनवून। त्याला आता झटपट अशी आपली शेवग्याच्या पानांची भाजी बनवून तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या। बाय, टेक केअर। आणखी एक तर तुम्हाला अशा पद्धतीचे कोणते व्हिडिओ बघायला आवडतील ते देखील कमेंट करून सांगा।